इंधन दरवाढी विरोधात शिवसेना युबीटी आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये बैलगाडीवरून आंदोलन. शिवसेना युबीटी नगरसेवकांनी उपवासात्मक आंदोलन केलं. मनपा सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक बैलगाडीतून आले. इंधन दरवाढीवरून शिवसेना युबीटी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. सध्या पेट्रोल डिझेलमध्ये 2 वेळा भाववाढ करण्यात आली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी संभाजीनगरमध्ये बैलगाडीवरून हे आंदोलन करण्यात आलं आहे. इंधन दरवाढीवरून शिवसेना युबीटी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. मनपा सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक चक्क बैलगाडीतून आलेले आहेत. आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहे. विशाल, अरे बूम तो चालू कर. विशाल, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचं हे सगळं आंदोलन सुरू आहे. काही लोक बैलगाडीवर आले आणि काही लोक एमआयएमचे निषेध म्हणून सायकलवर आले. काय भूमिका आहे तुमची? अच्छे दिन, मोदी जी के अच्छे दिन साइकिल पे ले आए और भाजपा के नगर से आज देखिए 5 स्टार गाड़ियों में घूम रहे हैं, ना उनको फिक्र है. आज शहर में 55 पेट्रोल पंप बंद है. लोगों का हाल इतना बुरा है. आपने 109 रुपये कितना पेट्रोल का दाम बढ़ा दिया है. आज अगर आप देश को इसी हाल में छोड़ेंगे तो कल साइकिल को भी जगह नहीं रहेंगी. आप तो बोलेंगे नहीं पैदल चलो, स्वास्थ्य के लिए अच्छा है, देश हित में अच्छा है. तो ये सब नहीं चलेगा मोदी जी. आपके राज्य में लोग रोड पे आ चुके हैं और ये पीछे लाइन देखिए, सम्मान्य नगर सेवकों की, सदस्यों की लाइन है भाजपा की, जो ये कह रहे थे कि नहीं मोदी जी की बात पे सम्मान देना चाहिए. विरोधी पक्षनेते आपल्यासोबत आहे. आजही सायकलवर आले. सर, आम्ही पंतप्रधान मोदीजीच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहे. आम्ही सायकलवर येत आहे. बीजेपीचे नगरसेवक मोदीजीचे अनुभव ते मोदीजीचे आव्हानाला प्रतिसाद का देत नाही याचा प्रश्न आहे. शिवसेनेचे नगरसेवक सगळे आता बैलगाडीने आले होते. बैलगाडी आतमध्ये सोडू दिले नाही, त्यामुळे सगळे नगरसेवक आता पायी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनानं बैलगाडी रोखून धरली आणि या बैलगाड्या आहे मी तुम्हाला दाखवतोय. या बैलगाड्यांमध्ये शिवसेनेचे सगळे नगरसेवक आले होते. मात्र बैलगाडी आतमध्ये सोडता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका प्रशासनानं घेतली आणि अखेर हे सगळे नगरसेवक आता पायी अशा पद्धतीनं महापालिकेमध्ये जात आहेत. आपणही महापालिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. काय त्यांचं म्हणणं आहे? बाजूला वा. महापालिकेच्या गेटवर अशा पद्धतीने लावलं होतं आणि त्यामुळे आता बघतोय की आपण शिवसेनेचे हे सगळे नगरसेवक पायी या ठिकाणी गेलेले आहे आणि पायी जाऊन त्यांनी इंधन दरवाढ जी झालेली आहे त्याचा निषेध केला आहे. शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळत नाही त्याचा निषेध केला आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं लोकांना इंधन वाचवण्याचं आवाहन केलं जात आहे, मात्र स्वतः केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे मंत्री, पदाधिकारी इंधन वाचवतात का असे प्रश्न उपस्थित केले आहे. आणि एक उपहासात्मक आगळं वेगळं आंदोलन आज शिवसेनेनं केलं आहे असं आपण म्हणू शकतो. जी ठीक आहे, धन्यवाद विशाल या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल.